नमस्कार, श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। बाळापूर आणि फागणे परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ, 7 ते 8 घरे फोडून लाखो रुपयांचा ऐवज केला लंपास। एबी फाउंडेशन तर्फे वारकरी बांधवांसाठी धुळ्यात आरोग्य शिबिराचे आयोजन। आई यल्लम्मा आणि काळोबाईच्या मंदिरात चक्क तृतीयपंथीयांनी साजरी केली वटपौर्णिमा। आणि अंमळनेर ते रायगड पदयात्रेस निघालेल्या तरुणांचे धुळ्यात करण्यात आले जोरदार स्वागत। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे शहरातील महापालिका हद्दीतील बाळापूर आणि फागणे परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घालत 7 ते 8 घरे फोडून सोन्या चांदीचे दागिने व रोकड असा लाखो रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली। चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले। धुळे शहरातील महानगरपालिका हद्दीतील बाळापूर आणि फागणे परिसरात चोरट्यांनी एकाच रात्रीत धुमाकूळ घालत तब्बल 7 घरे फोडून सोन्या चांदीसह लाखो रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना बुधवारी उघडकीस आल्यामुळे खळबळ उडाली आहे। महानगरपालिका हद्दीतील बाळापुरात तब्बल 5 घरे फोडून चोरट्यांनी मोठी चोरी केली। शेतकरी दिलीप लोटन पाटील टेरेसवर झोपलेले असताना रात्री 2च्या सुमारास चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला। त्यानंतर घरातील कपाट फोडून 14 ग्रॅमचे दागिने, 6 ग्रॅमचे इतर सोन्याचे दागिने, 30 भार चांदी आणि शेतीसाठी जमवलेले 49,000 रुपये घेऊन फरार झाले। दरम्यान आवाज आल्याने दिलीप पाटील यांनी जाग येताच चोरट्यांना हटकले, मात्र चोरट्यांनी दगडफेक केली व दिलीप पाटील यांच्या छातीत दगड बसल्याने ते जखमी झाले। दरम्यान गावातील रमेश शामराव पाटील हे बाहेरगावी असताना त्यांच्या बंद घर फोडून चोरट्यांनी 5 ग्रॅमचे टॉंगल, 5 ग्रॅमची अंगठी, 5 भारचे ब्रासलेट आणि 10,000ची रोकड लंपास केली। फागणे गावात देखील 2 घरांमध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातला। साहेबराव मोहन सुरवंशी यांच्या घरातून मक्का व कपाशीची विक्री व कर्जातून मिळालेली 2 लाख रुपये रोकड आणि 4 ते 4.5 तोळे सोने चोरट्यांनी लांबवले। तर भानुदास देवराम पाटील यांच्या बंद घरातून 1,65,000 रुपये चोरले। विशेष म्हणजे भानुदास पाटील यांचा मुलगा सध्या आर्मी मध्ये कार्यरत आहे। याच दरम्यान चोरट्यांनी बाहेरगावी गेलेल्या विश्वास पाटील यांच्या बंद घरात प्रवेश केला, परंतु चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही। पाटील यांच्या गृहिणीने दूरदृष्टी दाखवून सोने चांदी व रोकड आंब्याच्या घागरीत लपवल्यामुळे 50,000ची रोकड आणि दागिने सुरक्षित राहिले। तरी काही ठिकाणाहून चोरट्यांनी किरकोळ रक्कम लंपास केली, परंतु 4 ठिकाणाहून रोकड आणि दागिने लंपास झाल्याचे स्पष्ट झाले। घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस कर्मचारी संदीप शिंदे, सोमनाथ कांबळे, हर्षल धनगर असे तज्ञ, सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद खरात, पोलीस उपनिरीक्षक धनंजय मोरे, फोटोग्राफर प्रशांत माळे, पोलीस पाटील संदीप वाघ व नीता पाटील यांनी पाहणी केली। चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले। याबाबत गुन्हा दाखल झाला आहे। रात्री आमच्या घरी म्हणजे आज्ञात चोर आले, 6 जण होते ते बाईकवरती, म्हणजे घरात पूर्ण तोडफोड केलेली। आम्ही रात्री टेरेसवर झोपलेलो होतो, तर खाली आलो तर माझ्यावर वार केले त्यांनी दगडाने। ते म्हणजे एकदम म्हणजे बेधुंदेत मारत होते मला। कृपया एकच विनंती आहे की काहीतरी न्याय भेटावा, हीच विनंती। शेतकरी माणूस आहे मी। 50,000 रुपये गेलेले माझ्याने, दुसऱ्याचे जूपचे पैसे गेलेले ते, पण जूप देण्यासाठी दुसऱ्याची जमीन करतो मी। 20 ग्रॅम सोनं, 35 भार चांदी, माझ्या पायातले जोडवे, एवढी रक्कम दिली घरातून त्यांनी डायपुरा हात साफ केला, काहीच ठेवलं नाही त्यांनी। एवढी मागणी आहे आमची, तर त्यांच्याकडनं आम्हाला काहीतरी न्याय भेटावा। ते चालू आहे काम करते। धुळे येथील एबी फाउंडेशन तर्फे श्री क्षेत्र होळ ते पंढरपूर पायी दिंडीत जाणाऱ्या वारकरी बांधवांसाठी शहरातील गल्ली नंबर 5 मधील महापालिकेच्या शाळा क्रमांक 9च्या परिसरात आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। धुळे येथील एबी फाउंडेशन तर्फे श्री क्षेत्र होळ ते पंढरपूर पायी दिंडीने जाणाऱ्या वारकरी बांधवांसाठी शहरातील गल्ली नंबर 5 येथील महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक 9च्या परिसरात आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाचा वारसा आजही मोठ्या प्रमाणात जतन केला जातो। वारकरी विठ्ठलाला आपले आराध्य दैवत मानतात आणि त्याची भक्ती करतात। त्यामुळे त्यांना पंढरपूर येथे आषाढी एकादशी निमित्त पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी लगबग होते आणि त्यातूनच महाराष्ट्रातील विविध भागातून पंढरपूर येथे जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात पायी दिंड्या निघतात। धुळे जिल्ह्यासह परिसरातूनही पंढरपूर जाण्यासाठी वारकऱ्यांच्या पायी दिंड्यांना सुरुवात झाली आहे। या पार्श्वभूमीवर वारकरी बांधवांसाठी शहरात एबी फाउंडेशन तर्फे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिराचा शेकडो वारकरी बांधवांनी लाभ घेतला। यावेळी हरिभक्त परायण संत तुळशीराम महाराज, हरिभक्त परायण धोंडो अण्णा महाराज, सुनील वाघ, हिरामन गवळी, किशोर चौधरी यांच्यासह वारकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रदेश वारकरी सेवा मंडळाच्या वतीने श्री क्षेत्र होळ ते पंढरपूर तीर्थक्षेत्रावर जाणाऱ्या परमपूज्य श्रद्धेय वैकुंठवासी तुळशीराम बाबा महाराज यांना सुरू केलेल्या दिंडीचं स्वागत
आज या ठिकाणी धुळे शहरात करण्यात आलेला आहे। या दिंडीचे सर्व आणि चालक परमपूजनीय दुधवाना महाराज यांच्यासह जवळजवळ 150 ते 200 वारकरी आज धुळे जिल्ह्यातलं पंढरपूर क्षेत्राकडे पायी दिंडीसाठी रवाना होत आहे। आज या दिंडीचं खानदेश वारकरी सेवा मंडळाच्या वतीने धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुका, शिरपूर तालुका, साक्री तालुका, धुळे तालुका या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने त्यांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी भव्य दिव्य स्वागत करण्यात आलेलं आहे। आज या ठिकाणी सर्व वारकऱ्यांना मंडळाच्या वतीने पावसापासून बचाव व्हावा म्हणून या ठिकाणी रेनकोट देण्यात आलेले आहेत। त्याच पद्धतीने धुळे शहराचे आमदार आदरणीय अनुपभाई अग्रवाल यांच्या माध्यमातून AB फाउंडेशनच्या माध्यमातून आज या ठिकाणी सर्व पायी जाणाऱ्या वारकरी बंधू भगिनींचं या ठिकाणी वैद्यकीय तपासणी करून त्यांना जर काही त्रास होत असेल तर त्या त्रासापासून मुक्ती व्हावी आणि त्यांची वाटचाल अत्यंत सुलभ व्हावी या दृष्टिकोनातून त्यांना औषधोपचाराचं शिबिरसुद्धा या ठिकाणी कमलेश भाऊ देवरे यांच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व AB फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी आदरणीय डॉक्टर योगेश पाटील यांचे सर्व सहकारी टीम यांच्या माध्यमातून तपासणी होऊन या ठिकाणी दिंडीतले सर्व वारकरी प्रस्थान करतील। मी कानादेश वारकरी सेवा मंडळाच्या वतीने परमपूजनीय दुधवाना आणि त्यांच्या सर्व वारकरी भगिनींचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आणि त्यांच्या माध्यमातून या पांडुरंगाला या धुळे महानगरीच्या वतीने सर्व शेतकरी कष्टकरी बांधवांच्या वतीने विनंती की सर्वांच्या जीवनात सुख समृद्धी आरोग्यमय जीवन त्यांना सर्वांना लाभो यासाठी प्रार्थना पांडुरंगाकडे करावी अशी त्यांच्या चरणी विनंती करतो आणि पुनश्च सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा। राज्यात महिलांतर्फे वटपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली, परंतु धुळे येथील आई यल्लम्मा आणि काळूबाईच्या मंदिरात चक्क तृतीयपंथीयांनी मराठमोळ्या वेशात वटपौर्णिमा साजरी करून जन्मजन्मी हाच गुरु मिळू द्या अशी प्रार्थना केली। तृतीयपंथीयांनी साजरी करण्यात आलेली ही राज्यातील पहिलीच वटपौर्णिमा असावी। धुळे शहरातील मालेगाव रोडवरील यल्लम्मा आणि काळूबाई मंदिरात चक्क तृतीयपंथीयांनी वटपौर्णिमा साजरी करीत आपल्याला 7 जन्म हाच गुरु मिळू दे अशी प्रार्थना केली। अशा प्रकारे तृतीयपंथीयांनी महाराष्ट्रात वटपौर्णिमा साजरी करण्याची ही पहिलीच वेळ असावी। वटपौर्णिमेला विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतात। स्त्रियांकडून वटपौर्णिमेला वटवृक्षाची पूजा केली जाते। पतीला दीर्घायुष्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी विवाहित स्त्रिया या दिवशी भगवान ब्रह्मा, सावित्री, यम, नारद आणि सत्यवान यांची पूजा करतात असं मानलं जातं। मंगळवारी राज्यभरात वटपौर्णिमा साजरी करण्यात आली, मात्र या सगळ्यात धुळ्यात साजऱ्या झालेल्या तृतीयपंथीयांच्या वटपौर्णिमेनं सगळ्यांचं लक्ष वेधलं होतं। या वटपौर्णिमेची सोशल माध्यमात सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। तृतीयपंथीयांनी आपल्याला 7 जन्म हाच गुरु मिळू दे यासाठी उपवास करून वटवृक्षाची पूजा करत वटपौर्णिमा साजरी केली। मंगळवारी वटपौर्णिमेनिमित्त धुळे शहरातील यल्लम्मा माता मंदिर परिसरात तृतीयपंथीयांनी वटवृक्षाची पूजा करत वटपौर्णिमा साजरी केली। 7 जन्मापर्यंत हाच गुरु मिळू दे यासाठी यल्लम्मा माता मंदिर परिसरात तृतीयपंथीयांकडून वटवृक्षाची पूजा करत वटपौर्णिमा 2025 साजरी करण्यात आली। वटपौर्णिमा आली म्हणजे चर्चेचा विषय ठरतो। अनेक महिला आपल्या पतीचं दीर्घायुष्य वाढवण्यासाठी पूजा करतात। त्याच दिवशी पुरुष देखील पिंपळाच्या झाडाची पूजा करतात, परंतु धुळ्यात तृतीयपंथीयांनी वेगळ्या प्रकारे वटपौर्णिमा 2025 साजरी केली आहे। यल्लम्मा देवी आणि काळूबाई देवी मंदिरात तृतीयपंथीयांनी जल्लोषात वटपौर्णिमा साजरी केली। प्रेरणा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था तृतीयपंथीयांनी इतर सुवासिनी महिलांप्रमाणे मंगळवारी वटपौर्णिमेनिमित्त वडाच्या झाडाचं पूजन केलं। यावेळी त्यांनी आपल्या गुरुचं आयुष्य वाढावं यासाठी आई जगदंबे चरणी सर्वांच्या मनातील इच्छा पूर्ण व्हावी, सुवासिनींच्या सौभाग्याला दीर्घायुष्य लाभावं अशी प्रार्थना देखील केली। श्री महाकाल मी स्वरा पार्वती जोगे, यल्लम्मा मंदिर, काळूबाई मंदिर, धुळे। आज ज्येष्ठ पौर्णिमा म्हणजे वट सावित्रीची पौर्णिमा। आज सर्व स्त्रिया आपल्या पतीसाठी वडाकडे मागतात की मला हा 7 जन्मी पती मिळू दे, पण आज आम्ही आमच्या गुरुसाठी आमचे गुरुचे आयुष्य दीर्घायुष्य होऊ दे आणि आम्हाला 7 जन्मी हेच गुरु भेटू दे, हे आम्ही आज वट सावित्री निमित्त काळूबाई चरणी प्रार्थना करत आहे।
जय श्री महाकाल. किल्ल्यांच्या संवर्धनासाठी अंमळनेर ते रायगड पदयात्रेस निघालेल्या तरुणांचे धुळ्यात मराठा क्रांती मोर्चातर्फे स्वागत करीत आर्थिक मदत देण्यात आली. छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांच्या संवर्धनासाठी अंमळनेरच्या 2 ध्येयवेळ्या तरुणांनी अंमळनेर ते रायगड पायी यात्रेला सुरुवात केली आहे. धुळ्यात तरुणांचं आगमन झालं असता मराठा क्रांती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप जाधव यांनी तरुणांचं स्वागत करीत आर्थिक मदतही केली आहे. यावेळी तरुण जय जिजाऊ जय शिवराय जय जय करत रायगडकडे रवाना झाले आहे. छत्रपती शिवरायांप्रती असलेल्या तरुणांची भक्ती पाहून या तरुणांचं सर्वत्र कौतुक होत आहे. छत्रपती शिवरायांचा इतिहास व गड संवर्धनासाठी अंमळनेर तालुक्यातील गांधी पिळोदे या गावातील कुणाल पाटील व मंगेश चव्हाण या तरुणांनी 9 जूनला अंमळनेर ते रायगड पायी यात्रेला सुरुवात केली. या प्रवासात लळिंग, हरहर किल्ला, अंजनेरी किल्ला, सप्तशृंगी गड, शिवनेरी, तोरणा, सिंहगड, तुळापूर या किल्ल्यांना भेट देऊन छत्रपती शिवरायांच्या इतिहासाचा प्रवासादरम्यान जागर करून रायगडला समारोप होणार आहे. सुमारे 3.5 महिने हा पायी प्रवास होणार असून रोज 20 किलोमीटर हे तरुण पायी प्रवास करणार आहे. ठिकठिकाणी तरुणांचे स्वागत होत आहे. जय श्रीराम जय शिवराय. आज अंमळनेर तालुक्यातील गांधी पिळोदा येथील कुणाल पाटील आणि त्यांचे सहकारी मंगेश महाजन यांनी त्यांच्या गावावरनं तर रायगडापर्यंत सुरुवातीला लोटांगण यात्रा सुरू केली होती, परंतु काही कारणास्तव त्यांना अंमळनेरच्या पुढे बऱ्याचशा अडचणी आल्या आणि त्याच्यामुळे त्यांनी जो संकल्प केलेला होता की मी लोटांगण घालत रायगडावरती जाणार आहे, परंतु त्यांनी मनोबल ढासळू दिलं नाही आणि त्याच्यानंतर त्यांनी ही यात्रा पायी करायची असं ठरवलं आणि ते आज धुळे शहरामध्ये शिवराज्याभिषेक दिवस आहे. आज छत्रपती शिवाजी महाराजांचा त्या राज्याभिषेक दिवशी ते आज धुळ्यात पोहोचलेले आहेत आणि या ठिकाणी आम्हाला खरंच अभिमान आहे की असे तरुण जे ध्येयवेळ असतात त्यांनी याच्या अगोदर देखील 12 ज्योतिर्लिंग यात्रा 5.5 महिन्यामध्ये सायकलीवरती पूर्ण केली होती आणि त्याच्यानंतर परत जे म्हणतो ना आपण की ज्या माणसाची इच्छाशक्ती जागृत असते तो कुठल्याही याला डगमगत नाही. ऊन वारा पाऊस त्याला कसलीही तमा नसते आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांच्या जे आपल्याला लाखोनी नको आहे, परंतु जे मोजके असतील की आपले महाराजांचा इतिहास ते आज ज्वलंत ठेवत आहेत त्यांच्याकडनं आणि त्यांना पुढच्या यात्रेला आमच्या मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं आणि हिंदू युवा शक्तीच्या वतीनं सकल हिंदू समाजाच्या वतीनं आणि श्रीराम भक्त ग्रुप यांच्या वतीने या ठिकाणी त्यांना आम्ही या ठिकाणी महाराजांच्या पदस्पर्शाने त्यांना शुभेच्छा व्यतीत करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. बाळापूर आणि फागणे परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ. 7 ते 8 घरे फोडून लाखो रुपयांचा ऐवज केला लंपास. AB फाउंडेशन तर्फे वारकरी बांधवांसाठी धुळ्यात आरोग्य शिबिराचे आयोजन. आई यल्लम्मा आणि काळोबाईच्या मंदिरात चक्क तृतीयपंथीयांनी साजरी केली वटपौर्णिमा. आणि अंमळनेर ते रायगड पदयात्रेस निघालेल्या तरुणांचे धुळ्यात करण्यात आले जोरदार स्वागत. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजच्या बातमीपत्र संपली. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.